टाटा बाय बाय, टेक केअर. गुड मॉर्निंग. हे गाईज, पहिल्या पावसासोबतच आमच्या घरी सापाने ही एंट्री मारली. विरुळा जातीचा. मी त्याला स्टिक आणि ट्रॅपच्या साह्याने ह्यामध्ये रेस्क्यू केलेला आहे. आता आपण त्याला इथं निसर्गाच्या सानिध्यात योग्य ठिकाणी रिलीज करू. पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी जाते, त्यामुळे साप आपल्याला घराच्या आसपास खूप दिसतात. तर लोक मला विचारत होते, ह्यात ठेवलाय तो मरेल गुदमरेल, हा काय विषय आहे. तर आम्ही सर्पमित्र आहे. हे आमच्या सर्पमित्रांनी शोएब बोबडे यांनी हे बनवलंय आपल्या पाईप पासून. तरी ह्याला व्हेंटिलेशनसाठी इथं होल पाडले, म्हणजे जरी आपण साप पकडला यामध्ये ठेवला तर तो मरत नाही. आपण सर्पमित्र आहे, तो मरण्यासाठी आपण काही करणार नाही. तर अशा प्रकारची सिस्टीम आहे, त्यामुळे तो ह्यामध्ये सेफ आहे. आता आपण त्याला विरुळा जातीचा असल्यामुळे पाण्याच्या ठिकाणी सोडू. आमच्या डॉगेज भाईला आधी बांधतो. तर विरुळा जातीचा साप हा साधारणतः 4 ते 5 फूट लांबीपर्यंत वाढू शकतो. हा तपकिरी, हिरवट किंवा पिवळसर रंगातही बघायला मिळतो. याचे डोके मानेपेक्षा थोडे रुंद असते. साधारणतः हा साप आपल्याला तलाव, विहीर, नद्या, ओढे किंवा शेताजवळ पाणस्थ भागात पाहायला मिळतो. मासे, बेडूक, लहान जलचर प्राणी हे त्याचे अन्न आहे. हा खूप रागीट स्वभावाचा असून हा बिनविषारी आहे. तर या आपण सापाला त्याच्या निसर्गाच्या सानिध्यात योग्य ठिकाणी सोडलेला आहे. प्रत्येक साप हा विषारी नसतो. जरी तुमच्या एरियात आला तर सर्पमित्रांना बोलवा, त्याला मारू नका. बिनविषारी साप पण असतात, त्यांना पकडून ते योग्य ठिकाणी सोडतील. तुम्हाला माझं धाडस आणि रेस्क्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. कृपया सापांबद्दल माहिती नसताना त्यांना पकडण्याचा प्रयत्न करून कुणीही जीव धोक्यात घालू नका.